सुरेश ऑप्टिक्स कम्प्युटरद्वारे डोळे तपासणी। ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग, गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी, नवीन पोचरी रोड, मोहपाडा, रसायनी। टोपरा दत्तात्रय शिंदे। सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित असलेले तुमच्या आमचे सर्वांचे नेते आदरणीय मसुरकर साहेब, व्यासपीठावर आवर्जून उपस्थित असलेले प्रदेशचे सरचिटणीस अशोक शेठ भोपतराव, प्रदेशचे सरचिटणीस भरतभाई भगत, प्रदेश सचिव उल्हासजी भुरके, भगवान शेठ भोईर, महिलांच्या जिल्ह्याच्या अध्यक्षा उमाताई मुंडे, खालापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संतोषजी बैलमाने, खालापूर शहराचे अध्यक्ष संतोषजी गुरव, रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस युवकांचे अध्यक्ष आरती शेठ साखरे, गणेश भाऊ गायकवाड, उपस्थित असलेले जिल्ह्याचे नेते सुरेशजी पाटील, शरदभाई कदम, शेखरजी पिंपरे, महिलांच्या मतदारसंघाच्या अध्यक्षा सुरेखाताई खेडकर, मनीषजी यादव, भूषणजी पाटील, स्वातीताई पाटील, वैशालीताई जाधव, शोभाताई काटे, मोनिकाताई चित्रे, रमेशभाई जाधव, मंगेशजी दलवी, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मित्र कमलभाई पाटील, माधुदादा जाधव, सचिनजी मसुरकर, चंद्रकांतदादा पाटील, मोहनजी केदार, अल्पेशजी तरपुडे, साजिदजी मांदार, बंधू मलबारी, प्रकाशजी देशमुख, चंद्रकांतजी देशमुख, राजेंद्रदादा पारडे, बाबूजी फोर्टे, अमोलजी पाटील, अल्पसंख्याक तालुक्याचे अध्यक्ष अजयजी चंद्रेकर, कुमारजी जिसे, वैभवजी भोईर, चंद्रशेठ देवकर, गणेश पाटील, सुनीलजी पाटील, नितीन चौधरी, संजयजी कडव, संतोष चिल्ले, शरद मुंडे, सुधाकरजी मामली, अरुणजी पाटेकर, अशोकजी पाटील, अमित देशमुख, शुभम सकपाल, सुभाष शिवचरण, विजय देशमुख, सुभाषजी देशमुख, नवीनजी देशमुख, शिल्पाताई तुर्वे, व्यासपीठावर असलेले सर्व अमोलजी पाटील, सर्व प्रमुख मान्यवर, खऱ्या अर्थाने त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर आणि माझ्यावर प्रेम आहे असे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते, माझ्या महिला भगिनी आणि ज्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद आपण प्रत्येक माणसापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो ते माझे सर्व पत्रकार बंधू भगिनी। आजच्या सर्वसाधारण सभेसाठी खऱ्या अर्थाने आजची उपस्थिती बघितलं, आपण सांगितलं, भरतभाईंनी सांगितलं, ही सर्वसाधारण सभा नसताना उमाताईंनी सुद्धा सांगितलं, ही आपली जाहीर सभा आहे असं मला वाटतंय। कारण आपण बघितलं असेल, मला वाटतं आपण खालापूर तालुक्यामधील सर्वसाधारण सभा ही इतिहासातली पहिली इतकी मोठी सभा असेल असं मला आज या ठिकाणी सांगायचं वाटतंय। तर आपण अनेक मिटिंगा घेतल्या असतील, अनेक सभा झाल्या असतील, सर्वसाधारण सभा झाल्या असेल, परंतु मी जेव्हापासून राजकारणात आलोय तेव्हापासून बघतोय खालापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सभा म्हटली की आपल्या सासगावच्या मंदिरात असायची किंवा अजून कुठेतरी छोट्या कार्यालयात असायची, परंतु आजची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ही सर्वसाधारण सभा बघून मला मनापासून आनंद होतोय। मी आमच्या तालुक्याचे अध्यक्ष संतोषजी बैलमाने असतील, खालापूर शहराचे अध्यक्ष संतोषजी गुरव असतील, त्यांना मनापासून धन्यवाद देईन। इतक्या मोठ्या संख्येने आपण आज उपस्थित राहिलात, खऱ्या अर्थाने आजच्या सभेचं महत्वही तेवढंच महत्वाचं आहे। आपण बघितलं असेल, आपल्या पक्षामधून अनेक कार्यकर्ते आले, अनेक कार्यकर्ते गेले, आपल्या पक्षामध्ये आज खऱ्या अर्थाने विविध भागामधून पक्षप्रवेश होणार आहे। बोडिवली ग्रामपंचायतीमधील काही कार्यकर्ते आपल्याला सोडून गेले, कार्यकर्त्यांनी आपल्याला साथ देण्याचं काम केलं, त्यांनी आपल्याला खऱ्या अर्थाने ताकद देण्याचं काम केलेलं आहे। त्यांच्या बरोबर भाजपचे अनेक कार्यकर्ते घेऊन ते आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत, त्यांचं मी सन्मानपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये स्वागत करणार आहे। त्याच पद्धतीने एमएन कामरूपमधील संदेश गायकवाड असेल, कुमार दिसलेच्या माध्यमातून ते ठाकूरवाडीची मंडळी असतील, तांडेल असेल, हरिदास तांडेल असेल, यांच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते आपल्यामध्ये प्रवेश करणार आहेत। त्याच पद्धतीने माडल गावातील
ग्रामपंचायतीमध्ये काही कार्यकर्ते आपल्याला सोडून गेले, 4 सोडून गेले, पण सतीश तुमच्या माध्यमातून 400 कार्यकर्ते घेऊन येण्याचं काम आपण या ठिकाणी आज केलेलं आहे. म्हणजे तुमचं सुद्धा सन्मानपूर्वक मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये स्वागत करणार आहे. आज गोवठण मधून माझा एक कार्यकर्ता मंगेश काईनकर आहे. भरत वाहिनी मागे सांगितलं कुठल्या तरी कंपनीमध्ये तिथल्या आमदारांनी युनियन लावली, ती नेमको कंपनी होती. त्या कंपनी मधल्या 100 कार्यकर्त्यांना युनियन स्थापन करायला सांगितली. आमदार साहेबांचा कोटा पूर्ण झाल्यावर मात्र जे प्रमुख कार्यकर्ते होते त्या प्रमुख कार्यकर्त्यांना कंपनीपासून वंचित राहावं लागलं, त्या कामगारांपासून त्यांना बाहेर राहावं लागलं. त्या कामगारांना आपण खऱ्या अर्थाने न्याय दिला आणि त्याला आपण आपल्या पक्षामध्ये आज जाहीर प्रवेश करून घेतोय. त्यांच्या सोबत सुद्धा आज शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करतात. त्यांचाही आपण आज सन्मानपूर्वक प्रवेश देत आहोत. त्याच पद्धतीने चिंचोली गावामधील मुलादादा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आपल्यामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांचाही सन्मानपूर्वक आपण आज प्रवेश करून घेतोय. अक्कलगाव आडोशी मधील चंद्रकांतदादा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बरेच कार्यकर्ते आपल्या पक्षामध्ये आज प्रवेश करतात. त्यांचाही सन्मानपूर्वक आपण प्रवेश करून घेतोय. त्याच पद्धतीने नामदेव ग्रामपंचायतीमधील आमचे रामदासदादा हडप असतील, हे तसं म्हटलं तर स्वघरी आज प्रवेश करतात. ते पूर्वीपासून आनंद हडप पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्येच होते, परंतु नवीन राष्ट्रवादी झाल्यानंतर ते आपल्यापासून थोडे लांब होते, परंतु आज ते आपल्या कुटुंबामध्ये पुन्हा एकदा सामील होतात. त्यांचाही सन्मानपूर्वक आपण आज स्वागत करतोय. गावोशीमधील आपला बबलू शेठ असेल, आदर्श असेल, यांच्या नेतृत्वाखाली गावोशीच्या सर्व वाडे असतील, मोठ्या दानवाडी असेल, तिथे कार्यकर्ते आपल्या आज वादक दादा देऊन जाहीर प्रवेश करतात. त्यांचाही सन्मानपूर्वक आपण आज प्रवेश करून घेतोय. त्यामधील वडवलमधील आमचे मुकुंद दादा असतील, माजी सरपंच, त्याप्रमाणे गणेश पाटलांच्या नेतृत्वाखाली तिथेही प्रमुख कार्यकर्ते आहेत. त्यांचाही आज आपण सन्मानपूर्वक आपल्या पक्षामध्ये प्रवेश करून घेतोय. आपण बघितलं असेल काही दिवसापूर्वी शिंदे गटाचा एक पक्षप्रवेश झाला होता. त्या पक्षप्रवेशासाठी आपल्या खलापूरवरून काही गाड्या गेल्या होत्या. त्यांनी सांगितलं हजारोच्या संख्येने मी पब्लिक घेऊन आलोय, आम्ही या पक्षप्रवेश करत आहोत, परंतु आपले 40 गेले असते भाई तर आपल्याकडे 400 येण्याचं काम आपल्या कार्यकर्त्यांनी केलंय. आणि खऱ्या अर्थाने हीच आपली खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद आहे. तर आपण काम करत असताना, सर्वांची विकास करत असताना, ही पक्ष संघटना मजबूत करत असताना आपण बघितलं असेल मागच्या 2 महिन्यापूर्वी आपण कर्जत तालुका असेल, खालापूर तालुका असेल, कोकणी शहर असेल, खालापूर शहर असेल, प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक बूथवर जाऊन बूथ कमिटीच्या बैठका घेतल्या. खऱ्या अर्थाने आपल्या कार्यकर्त्यांना विश्वास देण्याचं काम केलं. खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम केलं. खऱ्या अर्थाने त्या गावात जाऊन आपले कार्यकर्ते कसे वाढले पाहिजेत, कार्यकर्त्यांच्या समस्या काय, कार्यकर्ते कशा पद्धतीने घडले पाहिजेत, यासाठी जाऊन आपण प्रत्येक गावात जाऊन आपलं महत्व पटवून देण्याचं काम केलं. आज आपण या सभेची आपण उपस्थिती बघितली असेल तर सर्वात महत्वाचं संतोषजी आपल्याला सांगेल, आपण जे खऱ्या अर्थाने गाव बैठकीचं नियोजन केलं होतं त्याचाच फळ आज आपल्याला बघायला मिळतंय. आणि आपल्याला खऱ्या अर्थाने गाव बैठक घेतल्या त्याचा फायदा आपल्याला होतोय. पुढच्या काळामध्ये आपण बघितलं असतील पक्षप्रवेश आपल्याकडे प्रत्येक रविवारी होत असतात. आज मी सांगितलं होतं संतोष भाऊला आपला आजचा कार्यक्रम कर्जतचा घेऊ, संतोष भाऊ बोलले नाही, सारखा कार्यक्रम कर्जतचा घ्यायचा नाही, हा कार्यक्रम आपला खालापूरला घ्यायचा आहे. आमची ताकद आपल्याला दाखवून द्यायची आहे. आणि खरंच मी खालापूरच्या माझ्या सर्व खंड कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देईल. इतक्या मोठ्या संख्येने आपल्या पक्षामध्ये प्रवेश होतोय. खऱ्या अर्थाने आपल्याकडे कुठल्याही पक्षाची ताकद नाही, आज आपल्याकडे कुठलाही संवैधानिक पद नाही, आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा पक्षाचा पद नसताना खऱ्या अर्थाने आदरणीय गडकरी साहेब असतील, आदरणीय दादा असतील, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण सर्वजण आजपर्यंत राष्ट्रवादी पक्षाचं काम करतोय. आपण सर्व माझ्या विश्वासावर माझ्या सोबत काम करताय, माझी शक्ती वाढवण्याचं काम करताय, माझी ताकद वाढवण्याचं काम करताय. मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देणार आहे. पुढच्या काळामध्ये आपण जेव्हा या निवडणुकीला सामोरं जात असताना, या मतदारसंघाचा विकास करत असताना, खऱ्या अर्थाने या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करत असताना बाईंनी सांगितलं का आपल्या या मतदारसंघाचा विकास झालाय, बाईंनी सांगेल मतदारसंघाचा विकास जरूर झालाय, परंतु काही कुटुंबाचा विकास झालाय, त्याच्या नातेवाईकांचा विकास झालाय, माझ्या आम जनतेचा विकास झालेला नाही म्हणजे आपण या ठिकाणी बघितलेला आहे. आता आदिवासी बंधू आज पण आपण जर विकास झाला असता
तर आपल्याला कर्जत तालुक्यामध्ये 100 अधिक गावामध्ये पाण्यासाठी टँकर पाठवण्याची गरज लागली नसती. आपण जेव्हा गावागावामध्ये फिरत होतो, आपण गावागावाच्या वस्तीमध्ये जात होतो, आपण गाव बैठका घेत होतो, तेव्हा गावामध्ये अंतर्गत रस्ते आपण बघितले. ते बाबूशेठच्या गावामध्ये आम्ही गेलो. त्या गावामध्ये गेल्यावर आम्हाला उडत एका ताईच्या भाषेत सांगायचं म्हणतं उडत त्या गावात जावं लागतं. गावातले अंतर्गत रस्ते बघितले तर गावातले अंतर्गत रस्ते झालेले नाहीत. गावामध्ये दुर्दशा तशीच आहे. गावामध्ये आरोग्याची व्यवस्था झालेली नाही, गावामध्ये सांडपाण्याची व्यवस्था झालेली नाही. आपण जर फक्त लाईट पाणी हेच काम जर आपण करायचं म्हटलं तर हेच काम आमदाराचं असू शकतं का? तर आमदारांनी सर्वांगीण विकास केला पाहिजे. त्यामध्ये आरोग्य असेल, त्यामध्ये शिक्षण असेल, त्यामध्ये रोजगार असेल, त्यामध्ये आपला सर्व विकास असेल. हे सर्व माझ्या महिला भगिनींच्या काळाच्या खऱ्या अर्थाने त्यांचा सन्मान करण्याचं काम केलं पाहिजे, त्यांचं संरक्षण करण्याचं काम केलं पाहिजे, माझ्या महिला भगिनींना जागा देण्याचं काम केलं पाहिजे. मगाशी कोणीतरी वाटत सांगितलं, संतोष भाऊनी सांगितलं, मला वाटतंय आमदार साहेबांनी सांगावा. आपल्या तालुक्यामध्ये संतोष भाऊनी सांगितलं तर 300 कंपन्या आहेत. मी सांगतोय का घ्या आपल्या तालुक्यामध्ये लिस्टेड कंपन्या 361 कंपन्या आपल्या तालुक्यात मतदारसंघामध्ये आहेत. आमदार साहेबांनी किती लोकांना परमनंट नोकऱ्या दिल्या हे आजपर्यंत जाहीरपणे आमदार साहेबांनी आझाद पत्रकार घेऊन सांगावं की त्याला खरंच मनापासून धन्यवाद देईल. तर आपण या ठिकाणी बघितलं असेल, प्रत्येक गावामध्ये जातो तेव्हा मला त्या गावाची तरुण भेटत असतात, ती तरुण मला सांगत असतात भाऊ आमचा रोजगाराचा प्रश्न आहे, आमच्या गावामध्ये कंपनी आहे परंतु आम्हाला कंपनीत काम मांडण्यासाठी कधी आपण बघितलं असेल तर उपोषण करावं लागतंय. आपल्या त्या गावामध्ये आमच्या हक्काचा रोजगार मिळवण्यासाठी आपल्याला थोड कचेऱ्या करावं लागतात. याचं कारण म्हणजे आमदार साहेबांच्या नातेवाईकांनी घेतलेले ठेके आहेत. आपण बघितलं असेल ठेका यांच्या नातेवाईकाला, कॉन्ट्रॅक्ट यांच्या नातेवाईकाला, त्याचा बस यांच्या नातेवाईकाला. आणि आपल्या इथे परिसरामध्ये जर कुणी असा चुकीचा आवाज करण्याचं काम केलं तर त्या पद्धतीने त्याच्यावर कुठे गुन्हे दाखल करण्याचं काम करतात. माझ्या काळामध्ये आमच्या तालुक्याचे अध्यक्ष संतोषजी बैलवाले आहेत. त्या कंपनीमध्ये कुठेतरी मला वाटतं कोपराट कंपनी आहे. त्या कोपराट कंपनीमध्ये बऱ्याच कामगारांचा पगार झाला होता म्हणून त्याचा दार विचारण्यासाठी त्या गावाचे सरपंच म्हणून ते कंपनीमध्ये गेले. त्यांच्यावर कोणाला तरी चढून ऍडमिटचा गुन्हा दाखल करण्याला भाग पाडला. त्याच पद्धतीने आता तुम्हाला दिसले असेल थोडीशी झटापटी झाली काय त्याच्यावर 307 गुन्हा दाखल करण्याची ताकद आमदार साहेबांची झाली होती. आपण बघितलं असेल अशा पद्धतीने खोटं काम करण्याचं त्या मतदारसंघामध्ये आजपर्यंत जे घडत आहे ते आपण सर्वजण बघताय. तर या मतदारसंघामध्ये फक्त अन्याय, अत्याचार, हुकुमशाही, दादागिरी, दडपशाही हेच त्यांना चाललेलं आहे. आणि आपल्याला खऱ्या अर्थाने पुढच्या काळामध्ये या मतदारसंघाची जो अत्याचार आहे, जी दादागिरी आहे, जी हुकुमशाही आहे, ती हुकुमशाही नष्ट करायची आहे. त्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थाने या मतदारसंघाचं नेतृत्व करायचं आहे आणि त्यासाठी तुमची सर्वांची ताकदीची गरज आपल्या सर्वांना लागणार आहे. आपण जेव्हा विकास करत असताना आपण कधी बघितलं नाही, आपण या मतदारसंघाचा विकास करताना फक्त लाईट पाणी रस्ता झाला म्हणजे काम झालं नाही. तर या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने प्रत्येक गावाच्या तरुणांना रोजगार भेटला पाहिजे, माझ्या महिला भगिनींना रोजगार भेटला पाहिजे, माझ्या महिला भगिनींच्या डोक्यावरचं हंडा उतरवण्याचं काम केलं पाहिजे, माझ्या महिला भगिनींना सन्मान देण्याचं काम केलं पाहिजे, माझ्या महिला भगिनींना संरक्षण देण्याचं काम केलं पाहिजे. आपलं विजय चांगलं असलं पाहिजे. आपल्या मतदारसंघाचा विकास हा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. यासाठी ही निवडणूक आपल्या सर्वांना तुमच्या सर्वांच्या ताकदीने लढवायची आहे आणि ती जिंकायची सुद्धा आहे. यासाठी आपण सर्वांना आज कामाला लागणं गरजेचं आहे. तर आपण सर्वजण ही संघटना मजबूत करण्यासाठी आपण बघितलं असेल ही संघटना मजबूत सुधाकर झालेली एकट्याने केलेली नाही, तर आपले सर्व पदाधिकारी असतील, माझे कार्यकर्ते आणि हे रोपटा आता तालुक्यामध्ये झालेला आहे. हे आता पुढे आम्ही आलेला आहे. निवडणूक सांगितलं सर्वांना झाले व्हायला लागणार आहे. मी एकटा जिंकू शकत नाही. यासाठी सर्वांना खऱ्या अर्थाने सर्वांना ताकद आपल्याला ही निवडणूक लढवायची आहे. हे काम करत असेल मजबूत झाले
आपल्याला उमेदवारी कुठून आपण निवडणूक लढवणार, पण मी सर्वांच्या साक्षीने सांगतोय उमेदवारी आपल्याला मिळणार आणि उमेदवारी अर्ज सुद्धा सर्वांच्या आधी आपल्याला भरला जाणार असं मी आपल्याला या ठिकाणी सांगतोय. तर आपण ही निवडणूक खऱ्या अर्थाने लोकांच्या ताकदीने सर्वांकडे विकास करण्यासाठी लढणार आहोत. आपल्याला या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी, या मतदारसंघामधला अन्याय अत्याचार संपवण्यासाठी ही निवडणूक लढवायची आहे. आणि या अफवा असतील आपण आपल्याला अनेक केलं नाही तर आपल्या प्रत्येक संघटनेच्या सदस्यांनी खऱ्या अर्थाने कामाला लागलं पाहिजे. प्रत्येक खऱ्या कामाला लागलं पाहिजे. आपण सर्व खऱ्या कामाला जिंकू आणि लढू सुद्धा आणि जिंकू सुद्धा. आपण अनेक दिवस ही संघटना मजबूत करण्यासाठी काम करतोय. आता हा पक्षप्रवेश झाल्यानंतर संध्याकाळी 4 वाजता कर्जतमध्ये सुद्धा हे पक्षप्रवेश होणार आहे. आज विविध गावामधून अनेक गावातील पक्षप्रवेश होणार आहे. हजारोच्या संख्येने आज पक्षप्रवेश होणार आहे. मला वाटतं आजचा हा पक्षप्रवेश या मतदारसंघामधला सर्वात मोठा पक्षप्रवेश असेल असं मी आज या ठिकाणी सांगणार आहे. आणि खऱ्या अर्थाने मला जरी नेते गेले असतील त्यांची पर्वा नाही. खऱ्या अर्थाने मला काम करणारा कार्यकर्ता आज माझ्यात प्रवेश करणार आहे याचा मला जास्त अभिमान आहे. तोच खरा माझा कार्यकर्ता त्या बूथवर जाऊन त्या कमिटीवर जाऊन काम करणार आहे. तर काम करत असताना गावाचा सरपंच असेल, बूथ कमिटीचा अध्यक्ष असेल, जिल्हा परिषद वॉर्डचा अध्यक्ष असेल, पंचायत समिती वॉर्डचा अध्यक्ष असेल, माझा प्रमुख गावाचा कार्यकर्ता असेल, बूथ कमिटीचे सर्व मेंबर असतील, हे खऱ्या अर्थाने काम करणार आहेत. त्यांची खऱ्या अर्थाने ज्या मतदारसंघामध्ये त्या बूथवर, त्या ग्रामपंचायतीमध्ये, त्या पंचायत समिती वॉर्डमध्ये, त्या जिल्हा परिषद वॉर्डमध्ये, या मतदारसंघामध्ये त्यांची ताकद असणार ते काम करत आहे. तेच कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत याचा मला अभिमान आहे. आणि हे सर्व करत असताना आपण अनेक दिवस बघतोय कोकणीमध्ये सुद्धा आपली एक अशी बैठक झाली. आता आपणच्या नेतृत्वाखाली आपण ती बैठक घेत असताना ती सुद्धा बैठक खूप मोठी झाली. आजची कळापूरची बैठक बघून मला मनापासून आनंद होतोय. आपले खरे कार्यकर्ते आज पासून खऱ्या अर्थाने कामाला लागणार आहेत. मी सर्वांना खऱ्या अर्थाने आज विनंती करणार आहे. आपली ही निवडणूक अगदी मला वाटते 5 ते 7 तारखेला ऑक्टोबरच्या आचारसंहिता पडेल. त्यानंतर आपल्याला जास्त काही वेळ भेटणार नाही. तेव्हा आपण सर्वांनी एकत्रित आजपासूनच कामाला लावायचं. आता पितृपक्ष मला वाटतं काहीतरी 2 तारखेला संपेल. 2 तारखेनंतर या निवडणुकीची रणधुमाळी चालू होईल. तेव्हा आपण सर्वजण माझ्या सोबत असाल असा प्रचंड विश्वास व्यक्त करतो. आपण सर्वजण आजच्या या बैठकीसाठी उपस्थित राहिलात ते सर्वांना मनापासून धन्यवाद देईल. आणि खऱ्या अर्थाने आज ते माझ्या पक्षामध्ये, आपल्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामध्ये आमचे दादा असतील, त्यामध्ये आमचा सतीश असेल, सर्वच प्रमुख कार्यकर्ते मंगेश काईनकर असतील आणि जनतेच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या लोकांच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करणार. त्यामध्ये अगदी सोमनाथ कर्णूक यांच्याकडून येणारी मंडळी असेल, कुमार देशमुख यांच्याकडून येणारी मंडळी असेल, आज त्यांचा जाहीर प्रवेश घेणार आहे. त्यांना सन्मानपूर्वक वागणूक आपल्या पक्षामध्ये भेटली जाईल. त्याची जबाबदारी मी स्वतः घेईल. त्यांचा कायम मान सन्मान राखला जाईल. त्यांच्या सुखात दुःखात सुधाकर घरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठामपणे उभे राहील. उद्धव दादा तुम्हाला सुद्धा, तुम्ही असाल, सतीश असाल, मंगेश असेल, सर्वच प्रमुख ज्या पक्ष प्रवेश करणारे त्यांना तुमचा मान सन्मान कायम ठेवला जाईल. तुम्हाला मान सन्मानची पदं दिली जातील. पुढच्या काळामध्ये तुम्हाला जी ताकद लागेल ती ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिली जाईल असा आजच्या याबद्दल आपण सर्वांना शब्द देतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आज आपण या बैठकीसाठी उपस्थित राहत सर्वांना आजच्या बैठकीला उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि सांगतो जय हिंद, जय राष्ट्रवादी.